कोटी मोदी साहेबांनी 2 लाख कोटी 10 वर्षात आणि 10 वर्षात मोदी साहेबांनी 12 लाख कोटी रुपये दिले. तरी मोदी साहेबांच्या नावाने खाडी फोडतात, त्यांच्यावर आरोप करतात. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही जातो त्यांच्याकडे. आम्ही दिल्लीमध्ये गेलो तरी पोटात दुखते, मी गावी गेलो तरी पोटात दुखते. आता काय करायचं? आणि म्हणून मोदी साहेबांनी सडळ असते या ठिकाणी आपल्या 76,000 कोटीचं वाढवण बंदर, आज एक जागतिक दर्जाचं वाढवण बंदर होत आहे. का पोटात दुखतंय तुमच्या? अरे बाबा, हे महाराष्ट्र पुढे जातोय, महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे जातोय, त्याच्यामध्ये सामील व्हा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा महायुतीने जे काम केलेलं आहे, पूर्वी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी सुरू केलेल्या योजना, जलयुक्त शिवार योजनेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करून टाकला, स्टे मारून टाकला, त्याच्यावर बंद केला. हे काय तर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. चौकशी केली, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, पण त्यांनी चांगली योजना बंद केली. मग ते आम्ही पुन्हा सुरू केली 2022 मध्ये. आणि 2022 मध्ये सगळ्या योजना पुढं केल्या. 2022ला सरकार बदललं नसतं ते महाराष्ट्र 20-25 वर्ष मागे गेला असतं. आणि म्हणजे वस्तुस्थिती आहे, तुम्हीही बघताय, कोस्टल रोड बघताय. आता मगाशी तुम्ही बोलले नाही ते काय, कोण आले आपले जयंत पाटील, जयेंद्ररावांना. आम्ही विरोधी पक्षाला पण ते मोकळा ठेवलाय, फटाफट या म्हणून, लवकर या. आणि म्हणून अटल सेतू, कोस्टल रोड, मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग, किती प्रकल्प आम्ही केले. आज देवेंद्रजी गेले होते तिकडे दावोस मध्ये, किती आणले हो? 15 लाख, किती 16 लाख कोटी. मी गेलो तेव्हा सुरुवातच होती. मला वाटलं रे बाबा कोण करतील की नाही, आता नवीन सरकार आले. तरी सुद्धा त्यावेळेस देखील 7 लाख कोटी रुपयाचं MOU साईन झाले. नुसतं MOU नाही, त्याचं एक्झिक्युशन झालं, त्याचं कन्व्हर्जन झालं, त्याची अंमलबजावणी झाली. नुसते आम्ही कागदावर नाही. आज बघा, सिंगल विंडो क्लिअरन्स. काय येतात उद्योग एवढे मोठ्या प्रमाणावर? का विरोधी पक्ष जे खोटे नाटे आरोप करतो, जर आम्ही काम केलं नसतं तर हे आले असते का? या झालेल्या निवडणुकांमध्ये, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढा मोठं यश महायुतीला मिळालं असतं का? अरे म्हणाले बिनविरोध झाल्या निवडणूक. अरे बिनविरोध झाले, तुमचे उमेदवार पळून गेले तर आम्ही काय करणार? आणि त्यामुळे विरोधकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का या सगळ्या गोष्टी विकासाला आपण प्राधान्य दिलेलं आम्ही खुर्चीला प्राधान्य दिलं नाही. आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. लाडक्या बहिणींमध्ये त्या लाडक्या बहिणींचे म्हणाले योजना बंद केली. अरे बाबा, तसं होऊ शकत नाही. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही. पण ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर पुरुषांनी पैसे घेतले, मग त्यांना पुरुषांचे चालू ठेवायचे का पैसे? अरे कुठंतरी बघा ना तुम्ही. आणि का कोण त्याच्यामध्ये KYC मध्ये बाबा याच्यामध्ये का आपण रद्द केलंय? आणि पात्र आमची लाडकी बहीण एकही वंचित राहणार नाही योजनेपासून. हे देखील पत्रकारांना आम्ही तर आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो. अरे तुम्ही बोलताय लाडकी बहीण, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तर कोर्टात कोण गेलं होतं? कोर्टात तेच गेले होते, बंद मिळू नये म्हणून लाडक्या बहिणींना. आणि त्यामुळे ते जाऊ द्या, परंतु आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, राबवली, पुढेही चालू राहणार. आणि या सगळ्या योजना ज्या आहेत, या सगळ्या योजना बघा, कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केली. त्याचं आता शेतकऱ्यांना वाटप सुरू होत आहे. आणि मग आम्ही बोलतो ते करतो, दिलेला शब्द पाळतो. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणत नाही. प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणून निवडणुकीत बोलायचं असतं, करायचं कुठं असतं, असं नाही आहे. आणि म्हणून महायुती सरकार जे आहे या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललंय. डबल इंजिन सरकार आहे, केंद्र सरकारचं पूर्ण पाठिंबा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, यावं त्यांनी सभागृहामध्ये बोलावं, चर्चा करावी, प्रत्येक प्रश्नाला ते जबाब मिळेल. पायऱ्यांवर जाऊन फक्त स्टंटगिरी करायचं सोडून द्या. आणि लोक बघतात, लोक पाहतात. आणि म्हणून विरोधी पक्षाला देखील
ते संख्या कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांना मान देणार. शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही सत्तेत असलो तरी सुद्धा त्यांचा अनादर करणार नाही. परंतु त्यांनी देखील या ठिकाणी जे आहे वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे. फुकटचं काहीतरी खोटे नाटे आरोप करता कामा नये, एवढंच माझी त्यांना सूचना आहे. बाकी तर उद्यापासून तुम्हाला कळेलच सगळं.